राष्ट्रीय महामार्ग पर डकैती करने वाले गैंग के 4 लोगों को मीरा भाईंद्र वसई, विरार क्राइम ब्रांच यूनिट 3 ने किया गिरफ्तार। ये आरोपी रात में राष्ट्रीय महामार्ग पर डकैती की वारदात को अंजाम देते थे। 17 मार्च को इन आरोपियों ने सूरत से मुंबई आ रहे बिजनेसमैन को खानीउडी टोल प्लाजा के पास 4 लोगों ने खुद को पुलिस बताकर बिजनेसमैन की कार रोकी और उसको वैगनार कार में बिठाकर बिजनेसमैन की क्रेटा कार में दोनों कर्मचारियों को पिटाई कर आगे कार से उतारकर क्रेटा कार लेकर फरार हो गए थे। इस क्रेटा कार में 5 करोड़ 15 लाख रुपए नगद रखे हुए थे। क्राइम ब्रांच ने 4 आरोपियों को गिरफ्तार किया। चारों आरोपियों में मुरुगनंदन अभिमन्यु को मटुंगा से, बाबू मोड़ा स्वामी को कांदिवली पश्चिम से, मणिकंडन चलैया को भायंदर पूर्व से और बाला प्रभु षणमुगम को सायन से गिरफ्तार किया गया। आरोपियों की जांच में पता चला कि मुख्य आरोपी मुरुगनंदन अभिमन्यु के ऊपर धारावी पुलिस स्टेशन में हत्या का मामला दर्ज है। दिनांक 17 मार्चला अहमदाबाद मुंबई हायवेवरती खानिवडी टोल नाक्याच्या इथे एक क्रेटा गाडी जी सुरतवरनं मुंबईच्या दिशेने येत असताना रात्री 8च्या 9च्या सुमारास एक वॅगनार गाडीने त्यांना थांबवलं। त्याच्यानंतर त्या वॅगनार गाडीमधून 5 आरोपी उतरले आणि त्यांनी ज्या क्रेटा गाडीमधले एक ड्रायव्हर आणि त्याचा साथीदार होता त्यांना मारहाण केली। मारहाण करून त्या दोघांना त्यांचे अपहरण केले। त्यांच्यासोबत जो मुद्देमाल होता 5 कोटी 15 लाखाची जी कॅश होती ती त्यांनी ताब्यात घेतली आणि तिथून ते पसार झाले। या अनुषंगाने मांडवी पोलीस स्टेशनमध्ये CR नंबर 77/2024 IPC 395, 363 आणि इतर IPCचे कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। त्याचा तपास क्राईम ब्रांचचे युनिट 3चे PI बडाक व त्यांची संपूर्ण टीम ही तपासायला लागली आणि 2 दिवसाच्या आतच 48 तासात आपण 4 आरोपींना अटक करण्यामध्ये यश प्राप्त झाले। या 4ही आरोपींकडून आजपर्यंत आपल्याला 4 कोटी 87 लाखाची मुद्देमाल आपण जप्त करण्यात आलेला आहे। त्यासोबत गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली वॅगनार कार, जी गुन्ह्यामध्ये चोरली गाडी होती ती जी क्रेटा ती विरार टोल नाक्यावरती त्यांनी ती सोडली होती ती देखील जप्त करण्यात आली। त्यासोबत या गुन्ह्यामध्ये 5 मोबाईल जे आरोपींनी वापरले होते असा एकूण 5 कोटी 3 लाखाचा मुद्देमाल आतापर्यंत जप्त करण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे। सर ती मुरुगन आहे हे कोण आहे? हा जो मुख्य आरोपी आहे मुरुगनंदन अभिमन्यू हा राहणार धारावीचा आहे। त्याच्यावरती यापूर्वी 302चा प्रकार देखील आहे। 138/2007 CR नंबर प्रमाणे 302चा गुन्हा त्याच्यावरती दाखल आहे। त्याच्यात तो ज्युडिशियल कस्टडीमध्ये देखील जेलमध्ये देखील गेलेला होता आणि तो तिथून सुटून त्यांनी हा प्रकार केल्याचे निष्पन्न झालेले आहे। त्यासोबत बाबू स्वामी जो या क्रेटा गाडीचा ड्रायव्हर होता तो देखील या आरोपींच्या टोळीमध्ये समाविष्ट असल्याचे आपल्याला प्राथमिकदृष्ट्या समजलेले व त्याला देखील आपण अटक करण्यात आलेली आहे। तसेच मणिकंदन चलैया जो राहणार भाईंदरचा आहे आणि बालाप्रभू षणमुगम हा सायनचा ह्या दोघी आरोपींना असे एकूण 4 आरोपींना आतापर्यंत आपण अटक करण्यात यश आले। टोटल किती आरोपी आहेत सर? अजून 3 आरोपी फरार असल्याची आम्हाला प्राथमिक माहिती मिळत आहे आणि त्याचा तो शोध पोलीस घेत आहेत। तर रिकव्हरी किती पर्सेंटेज झाली? 5 कोटी 15 लाख गेल्याचे फिर्यादींनी सांगितलेले आहे। त्या अनुषंगाने 4 कोटी 87 लाखाची रिकव्हरी आतापर्यंत करण्यात आली। थँक्यू।